नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्त चविष्ट अशी चमचमीत भरलेली वांगी. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. 1/2 किलो वांगी, मस्त काटेरी वांगी आहेत. त्यानंतर मसाला जो आपण वांग्यामध्ये भरणार आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 3 ते 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याची किसून घेतलेली आहे. लसूण घेतलेले आहेत 8 ते 9 पाकळ्या. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तुकडे करून. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धने घेतलेले आहेत. त्याचबरोबर फोडणीसाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता ही वांगी आपण कट करून घेऊया. वांगी कट करण्याच्या आधी मी साईडला एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. नाहीतर वांगी आपण कापून अशीच ठेवली तर ती काळी पडतात. तर वांग्याचे मी हे असे जे काटे आहेत ते वरून काढून घेते असे. त्याच्यानंतर आपल्याला त्याला असे उभे काप द्यायचे आहेत आणि आतमध्ये व्यवस्थित चेक करून घ्यायचं. कधी कधी वांगी आतून कीड लागलेली असते वांग्याला. हे बघा मी असे काप दिलेले आहेत. आता हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि याच प्रकारे ही सगळी वांगी मी कट करून घेणार आहे. हे बघा ही सगळी वांगी मी अशी या प्रकारे मधून अशी चिरून घेतलेली आहेत. आणि आता आपण याच्यामध्ये जो भरणार आहे तो मसाला बनवून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. छान मंद आचेवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे. भाजून झालेले शेंगदाणे आता मी हे काढून घेते. याच्यानंतर आपल्याला याच तव्यामध्ये जे आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत तेही छान भाजून घ्यायचे 1 मिनिटभर. त्याच्यानंतर धने, जिरे आणि बडीशेप जी प्रत्येकी अर्धा चमचा घेतलेली आहे ती थोडीशी गरम करून घ्यायची. त्याच्यानंतर खोबरं मी घेतलेलं आहे अर्धी वाटी. जी खोबऱ्याची वाटी असते त्याच्यातली अर्धी वाटी घेतलेली आहे मी किसून. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही पूर्ण 1 वाटीसुद्धा घेऊ शकता. तर ते हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आपला मसाला झालेला आहे भाजून. आता मी हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याच्यातच आपल्याला जे आपण आलं आणि लसूण घेतलेलं आहे तेही टाकायचं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर. आणि आता हे सर्व आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती. पाणी अजिबात घालायचं नाही वाटताना. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा छान बारीक झालेला आहे आपला मसाला. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, तिखट 2 ते 3 चमचे. तुम्हाला जास्त आवडत असेल तिखट तर तुम्ही जास्तही घालू शकता किंवा कमी लागत असेल तर कमीही टाकू शकता. त्याचबरोबर घेतलेला आहे गरम मसाला 1 छोटा चमचा. आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. हे बघा मिक्स करून घेतलेला आहे मी. आणि आता आपल्याला हा मसाला आहे जो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. छान असा बोटाने दाब देऊन पूर्ण वांग्यामध्ये असं गच्च भरून घ्यायचा जेवढा मावेल तेवढा. या प्रकारे. आणि नंतर आपल्याला हे वांगं असं हाताने घट्ट आवळून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला बाहेर निघत नाही. हे बघा मसाला झालेला आहे आपला ह्या वांग्यामध्ये भरून. आणि आता याच प्रकारे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते. हे बघा सगळ्या वांग्यांमध्ये मी अगदी गच्च जितका मावेल इतका मसाला भरून घेतलेला आहे. आणि हा इतका मसाला आपला थोडासा शिल्लक राहिलेला आहे.
हा आपल्याला आता फोडणीमध्ये वापरायचा आहे. तर आता मी एक पॅन घेतलेला आहे, छान गरम करून घेतला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक 4 चमचे तेल घालायचे, 3 ते 4 चमचे. आणि वांगी मसाला भरलेली वांगी आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहेत. आणि आपल्याला आता ही तेलामध्ये अशी छान फ्राय करून घ्यायचे आहेत. थोड्या वेळाने आलटीपलटी करत सगळ्या बाजूनी ही वांगी आपल्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत. ही अशी तेलात वांगी परतली थोडा वेळ की छान लागतात अगदी चवीला. थोड्या वेळाने अशी परतून सगळ्या बाजूनी आपल्याला ही वांगी तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहेत. स्टेप केल्यामुळं आपली वांगी जेव्हा आपण शिजायला टाकतो तेव्हा मसाला सहसा बाहेर निघत नाही वांग्यातून. हे बघा, आपली वांगी आता छान सगळ्या बाजूनी फ्राय करून झालेली आहेत. आणि आता ही मी काढून घेते एका प्लेटमध्ये. आणि आता याच तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा आपला भाजला गेलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता आपला टोमॅटोही छान मऊ झालेला आहे. आता ह्याच्यात टाकूया पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर लाल तिखट. मसाल्यामध्ये हे आपण तिखट वापरलेलं आहे, त्याच्यामुळे फोडणीला अगदी थोडंसं तिखट वापरायचं. आणि हा जो आपला मसाला आहे वांग्यामध्ये भरण्यासाठी बनवला होता, तो थोडा शिल्लक राहिला होता, तो आता याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि हे छान सगळं तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं 1 मिनिटभर. बघा, आपला मसाला छान भाजला गेलेला आहे तेलामध्ये. आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते 2 ते 3 कप. जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता, पण मी अगदी सुकी भाजी बनवणार आहे ही वांग्याची, त्यामुळे मी फक्त 2 कप पाणी घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग याच्यामध्ये आपल्याला वांगी सोडून घ्यायची आहेत. हे बघा, आपल्या पाण्याला आता छान उकळी यायला लागलेली आहे. आणि याच्यामध्ये आता मी वांगी सोडून घेते. हे बघा, एक एक करून आता मी सगळी वांगी याच्यामध्ये सोडलेली आहेत. आणि आता झाकण ठेवून मंद आचेवरती 10 मिनिटे शिजू द्यायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा. मध्ये मध्ये याला चेक करत राहायचं, नाहीतर जर पाणी आटलं तर भाजी करपू शकते खाली. एकदा 5 ते 7 मिनटं झाल्याच्या नंतर याला आपण असं वांगी दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची, म्हणजे ती दुसऱ्या बाजूनेही अगदी छान शिजतात. आता मी सर्व वांगी ही अशी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलेली आहेत, म्हणजे दुसऱ्या बाजूने छान शिजतील ही. नंतर पुन्हा झाकण ठेवून
पुन्हा एक 7 मिनटं शिजवून घ्यायची. जर वांगी शिजायला अजून थोडी कच्ची आहेत असं जर तुम्हाला वाटलं किंवा अजून थोडी ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये थोडं पाणी तुम्ही ॲड करू शकता. पण पाणी घालताना ते गरम करून वापरा त्याच्यामध्ये. हे बघा, आता 6 ते 7 मिनिट झाल्याच्यानंतर आपली वांगी छान शिजलेली आहेत. हे बघा, सगळ्या बाजूनी वांगी आपली छान शिजलेली आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपली छान चमचमीत अशी भरलेली वांगी तयार आहेत. कोणत्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत, भातासोबत खूप छान लागतात. तर आता आपली छान गरमागरम ज्वारीची भाकरी आणि भरलेली वांगी तयार आहेत खाण्यासाठी. मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.